मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपण जातीयतेच्या विषयावर चर्चा होताना बघत आहोत। निवडणुका आल्या की जातीयता घट्ट झालेली आपल्याला दिसते। कोणतीही निवडणूक असो, नेते मंडळी असो, हे जातीय विद्वेषाला एक प्रकारे ऊर्जा देण्याचं काम करतात आणि मतांच्या गणितासाठी जातीमध्ये विद्वेषाची बीजे पेरली जातात। बीड जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये आणि एकंदरीतच मराठवाड्याच्या निवडणुकीमध्ये जातीवादाचा मुद्दा यावेळी प्रकर्षाने जाणवल्याचे आपल्याला बघायला मिळते। सध्या सर्वत्र जातीयवादाचाच विषय चर्चेला जात आहे। सोशल माध्यमाने तर त्याला आणखीनच ताकद देण्याचं काम केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। निवडणुकाचा काळ आला की जातीची गणिते, जातीची टक्केवारी, जातीची मते, जातीची एकता अशा प्रकारच्या अनेक मुद्द्यांमुळे जातीय घट्टता ही वाढताना आपल्याला दिसते। मात्र गावगाड्यामध्ये सुद्धा 18 पगड जाती गुण्यागोविंदाने राहत असताना या जातीचं विष पेरून जातीवादाला खतपाणी घालण्याचं काम अनेक वेळा केलं जातं। माध्यमांमधूनही याच गोष्टीला प्रोत्साहन दिलं जातं आणि त्यामुळे जातीयता आणखीनच घट्ट होण्याची वेळ येते। हा खरं तर गंभीर विषय आहे। जाती अंताच्या लढाईसाठी प्रत्येकानं काळजी घेण्याची नितांत गरज असताना सुद्धा जातीयता घट्ट करण्याकडे सर्वांचा कल दिसतो। क्षेत्र कोणतेही असो, राजकारण, समाजकारण, धर्म, शिक्षण, पत्रकारिता, कोणत्याही क्षेत्रामध्ये जातीय आधारितच दृष्टिकोनातून बघितलं जातं। हे खरं तर दुर्दैवी आहे। मात्र अशिक्षित लोकांपेक्षाही शिकल्या सवरलेल्या लोकांमध्ये जातीय अभिनिवेश आणि जातीय अस्मिता ही येणाऱ्या काही काळामध्ये वाढीस लागल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळतं। हे घातक आहे। मात्र जात ही जात नाही अशा प्रकारची गोष्ट आहे आणि जी जात नाही तिला जात म्हणतात असं आपण प्रकर्षाने म्हणतो। खरं तर वास्तविक बघता जातीचा उल्लेख होणं ही खरं तर लाज आणणारी गोष्ट वाटायला पाहिजे। मात्र तसं न होता जात सांगण्यात आणि मी या जातीचा आहे हे सांगण्याचा अभिमान, गर्व नव्हे तर माज सुद्धा आपल्यामध्ये दिसून येतो आणि त्यातूनच जातीय ध्रुवीकरणाच्या गोष्टी घडतात आणि सामाजिक व्यवस्था ही बाधित होते आणि त्यातून अनेक अडचणी, समस्या निर्माण होतात। गुण्यागोविंदाने राहणारे सर्वसामान्य माणसं हे सुद्धा जाती आधारित दृष्टिकोनातून प्रत्येकाकडे बघतात। अशा प्रकारचे अनेक प्रसंग आता समोर येताना दिसत आहेत। मात्र समाज व्यवस्थेसाठी आणि भारतीय समाजासाठी जातीयता ही अतिशय घातक आहे हे प्रत्येकाला कळते। प्रत्येकजण म्हणतो जातीवाद नाही, जातीवाद नाही, परंतु दुटप्पीपणाच्या भूमिकेतून जातीवाद नाही असे म्हणत असताना आमची जात अशी, आमची जात तशी अशाच प्रकारच्या भाषा बघायला आपल्याला मिळतात। मात्र हे समाज व्यवस्थेसाठी किती अत्यंत घातक अशा प्रकारची गोष्ट आहे याचा खरा तर सुविचारी, सुसंस्कारी आणि वैचारिक दृष्टीनं विचार होणं नितांत गरजेचं असतं। आधुनिकतेचे प्रतीक म्हणून 21व्या शतकाकडे पाहिले जाते। 21व्या शतकातही जाती व्यवस्थेवरच प्रकल्पनाने चर्चा आणि भाष्य करण्याची दुर्दैवी वेळ आपल्यावर येत आहे। तेव्हा हे खरंच दुर्दैवी आहे की नाही याचंही विचारमंथन होणं तेवढंच आता गरजेचं झालेलं आहे। एकीकडे जग विज्ञानवादी होत असताना भारतीय समाजाची व समाज व्यवस्थेची वाटचाल ही मात्र उलट्या पायाची शर्यत असल्यासारखे वाटते आणि ही शर्यत अशीच सुरू राहणार का असा प्रश्न नक्कीच आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या मनाला पडतो। शिकल्या सवरलेल्यांपासून ते गावखेड्यापर्यंत जातीवादाची पाळीमुळे आता घट्ट होताना दिसत आहेत आणि जातीवादी व्यवस्थेला चिटकून बसलेल्या आणि वरून कुठे आहे जातीवाद असे दुटप्पीपणाने बोलणाऱ्या रूढीवादी समाजकारणी, राजकारणी, आंदोलक, पत्रकार, महाराज, साहित्यिक, विचारवंत यांच्या झाशात आपण अडकतो आणि आपली समाजव्यवस्था आपणच विद्वेषाकडे घेऊन जातो हे वास्तव आहे। जन्माचा दाखला असो किंवा शाळेच्या टीसी असो, नाहीतर पोलीस स्टेशनला तुम्ही दिलेली फिर्याद असो, नाहीतर कोणतं शपथपत्र असो, त्यामध्ये जातीचा उल्लेख केल्याशिवाय ते प्रमाणपत्र निघतच नाही आणि जातीचा उल्लेख हा कंपल्सरी केला जातो। हे आपला दररोजच्या दैनंदिन जीवनातला अनुभव आहे। या प्रमाणपत्रांच्या रकान्यात जोपर्यंत माणूस किंवा भारतीय असे लिहिले जात नाही तोपर्यंत जातीअंत शक्य नाही। त्याहीपेक्षा मनामनातली ही जात जी DNA सारखी आपल्या धमन्यांमध्ये भरलेली आहे ती जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत हा जातीवाद हा संपणंही शक्य नाही। जात जणू आपल्या DNA मध्येच भिनली आहे अशा प्रकारचा जातीवाद कितीही आपण पुढारलो, 21व्या शतकात गेलो, विज्ञानाची कास धरली आणि कोणत्याही क्षेत्रात काम करत असू तर त्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीकडे जातीय अभिनिवेशानं बघण्याची ही जी रूढ
किंवा रूढीवादी मनोवृत्ती आपली तयार झाली आहे, ती मनोवृत्ती संपविल्याशिवाय हे जातीचं गणित किंवा ही जात जाणार नाही. साधारणपणानं भारतामध्ये जवळपास 3000 जाती आणि या 3000 जातींच्या 25,000 पोटजाती आहेत आणि त्या पोटजातीमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे पोटभेद आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यामुळं जात ही न जाणारी गोष्ट आहे. जात का जात नाही हा खरं तर मनाला भिडणारा, आत्मचिंतन करायला लावणारा प्रश्न आहे. मात्र या जातीबाबतीत आणि जाती आधारित समाज व्यवस्थेनं आपण आपली प्रगती रोखतो. राष्ट्रीय प्रगती तर रोखल्या जातेच, मात्र माणसामध्ये अशा प्रकारचा द्वेष निर्माण होतो. याला कारणीभूत जाती आधारित दृष्टिकोन हेच आहे. मात्र हा दृष्टिकोन न संपू देणं हे काही लोकांचं हे ध्येय राहिलेलं आहे. त्यामुळं कितीही जाती अंताच्या गप्पा मारल्या, जातीवाद सोडून देण्याच्या गप्पा मारल्या तरी जातीला चिटकून ठेवण्यातच काही जणांचं हित आहे आणि त्यामुळं ते अशा गोष्टीला पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार करतात आणि त्याच पद्धतीनं वागतात. त्यामुळं जातीयता नष्ट करणं हे आपल्या प्रत्येकाची खरं तर जबाबदारी असली पाहिजे. आपल्या मनातून जोपर्यंत आपण ही जात बाजूला करत नाही तोपर्यंत हा विद्वेष चालूच राहणार आहे. त्यामुळंच जी जात नाही ती जात असं नेहमी म्हटलं जातं. एका कवीनं अतिशय मार्मिक पद्धतीनं या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. जात हे पाप आहे, मानवतेला शाप आहे, अंधाराच्या विहिरीत फुटकारणारा विषारी साप आहे. लाज बाळगावी तिथे गर्व आणि माज आहे. जात नाही जात ही स्वतःलाच मारलेली आपण विषारी थाप आहे. झेंडा कोणाचा भगवा, निळा पिवळा पांढरा नाही तर कोणाचा भौरंगी असतो. मात्र मग सांगा, धमन्यातून वाहणारं प्रत्येकाचं रक्त हे लालच का असतं? अशा प्रकारचा प्रश्न आपल्या मनाला पडला पाहिजे. आणि ती भावना जोपर्यंत उदात्तीकरणातून पुढे येणार नाही तोपर्यंत जात ही जात नसते असंच म्हणावं लागेल. जी जात नाही ती जात असं का म्हणतात ते यातूनच आपल्याला दिसतं. मात्र जाती अंताच्या लढाईसाठी आपण आपल्या मनाची तयारी केली पाहिजे आणि प्रत्येकानं जाती अंताच्या लढाईमध्ये सहभागी झालं पाहिजे. जाती विद्वेष प्रामाणिकपणानं दूर कसा करेल ते आपल्या प्रत्येकाच्या स्तरावर विचार केला तर या जातीवर आपल्या पोळ्या शेकणाऱ्यांचं काहीही चालणार नाही हे मात्र नक्की. मन सैराट झालं आहे, आक्रोश मुका झाला आहे. मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये गिधाडांचे मात्र चांगलेच फावले आहे एवढंच या जातीच्या आधारित मुद्द्यावर म्हणावं वाटतं. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आपल्याला या बाबतीत काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.